जयनमान मोठी दिसते संघाला. तर सलामी जोडी आपण पाहतो मयूर देवकर आणि प्रतीकला पाहत आहेत. अद्विक 11 जयनमान मोठी दिसते संघाकडून आणि गावदेवी दहिसर संघाकडनं बघायचं कोणता गोलंदाज येतोय. भावेश दलवीने मॅच जिंकून दिली बघा. शेवटच्या 2 बॉलवरती 11 रनची गरज होती. 2 उत्तुंग षटकार भावेशने ठोकले. प्रकाश पाटील साहेबांचं आगमन झाले. दातिलीचे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दातिली संघाने एक सामना जिंकलाय. एकविरा दातिवळी मोतीराम दळवी यांचा संघ तुम्ही पाहिलं. या मोतीराम दळवी स्वागत आहे आपलं. मार्गदर्शन सातत्याने देत आहेत ते. 40+ जरी खेळत असतील तर रेग्युलर संघाला सपोर्ट भरपूर आहे. त्यांना माहिती ना येणाऱ्या काळामध्ये मोठमोठ्या स्पर्धा आहेत. मैदानाच्या दिशेने वळू आपण. गोलंदाज अजय पाटीलचा पहिला चेंडू आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक थोडंसं वेळ घेत आहेत आणि फिल्डिंग झाली आहे खराब. धावा मिळतील 4. चौकार. दिसते टीमला 4 वरती. पहिला धक्का मयूर देवकरची खेळी ते समाप्त झाली. ईशानच्या मागे राहुल पाटीलने एक चांगला झेल टिपलाय. अजय बडवी येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी.
अद्विक 11 जयनमान मोठी देसाई संघासाठी. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय लालशेठ भोईर 11 दहिसर. बिंदास पाटील यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हर्षद सुद्धा आलेत आमचे मित्र मानेरेवरनं, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. थोडेसे टेन्शन मध्ये दिसत आहेत. स्वप्नील पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. गोलंदाज अजय भगवान पाटील साहेबांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत आणि चेंडूला घेऊनच ते बाहेर गेलेत. 4 धावांसाठी चौकार. हे क्रीडांगणाचे मालक आणि यांच्या हस्ते शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा पार पडला. ते भगवानजी पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नेहमीच आयोजकांना त्यांचं खूप मोठं सहकार्य या क्रीडांगणाच्या माध्यमातून राहिलेलं आहे. हल्ली क्रीडांगणं राहिली नाही आहेत, त्यामुळे प्रत्येक आयोजकांना क्रीडांगणाची गरज असते आणि भगवान पाटील साहेब नेहमीच सहकार्य करत असतात. एस के पाटील चषक तुम्ही पाहिली, आगासन ट्रॉफी पाहिली, भरपूर साऱ्या स्पर्धा या मैदाना पाहत असता. चेंडू भरपूर उंच गेलाय, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत, मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चार बॉल झालेत, 12 धाबा झालेत. मयूर देवकर बाद झालेत. एक चौकार त्यांच्या बॅटमधनं आला होता. आता अजय मडवी आले, त्यांच्या बॅटमधनं 2 सलग चौकार आलेत. चांगली मॅच होईल. एका बाजूला आपण बघतो स्वर्गीय लाल शेठ भोईर 11 दहिसर, दुसऱ्या बाजूला अद्विक 11 जयनमान मोठी देसाई. एक सामना एकविरा दातिवली संघाने जिंकलाय, 2 सामने खाडी संघाने जिंकले. इथेही फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. अजय मडवीच्या बॅटमधून आलाय सलग 3रा चौकार. तुम्हाला पाहायला मिळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. बावीस सभा झालेल्या आहेत आणि 12वा खेळाडू इथे दहिसर टीमचा उपस्थित नाहीये, त्यामुळे 2 रनची पेनल्टी ती लागेल उमेश या मॅच मध्ये. त्यामुळे त्या 2 धावा सुद्धा ऍड करतोय. 12वा खेळाडू युनिफॉर्म मध्ये नाहीये दहिसर टीमचा, त्यामुळे 2 रनची पेनल्टी. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे, त्यामुळे धावा झाल्या 24. पहिलं षटक सुभाष वैती. चोवीस धावा झालेल्या आहेत, 2 रनची पेनल्टी ऍड करून 24 झालेत. अद्विक 11 जयनमान मोठी देसाई संघाच्या. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच
मिड ऑफच्या वरून खेळत आहेत. महेंद्र भेगाने धावले होते मात्र लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक आलेत, लॉंगॉफवरनं आले त्या अगोदर. सुमित आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 2 धावा मिळाल्यात. अद्विक 11 जर्मन मोठी दिसते संघाची धावसंख्या आली 26. प्रतीक 2 धावेने खातं उघडतो या मॅच मध्ये. मयूरने चौकाराने खातं उघडलं होतं, अजयने चौकाराने खातं उघडलं होतं. हाई चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. तिथे चांगली फिल्डिंग केली, एकच सिंगल मिळाली. धावसंख्या 31. मजकूरची स्पर्धा आपण पाहिली, तिथे खूप चांगला खेळ राहिला होता. स्वर्गीय लालशेठ भोईर स्मृती 11 गावदेवी दहिसर बामणडोंगरी संघाला सुद्धा पराभूत केलं होतं. सध्या बामणडोंगरी हे नाव भरपूर चर्चेत आहे. इथे हलकंसं अपील केलं होतं सुमितने. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. धावसंख्या स्थिर 31 वरती. अजय पाटील वैयक्तिक, अजय मडवी वैयक्तिक 18 वरती बॅटिंग करते त्या मॅच मध्ये. 5 चेंडूचा खेळ केला अजयने आतापर्यंत. अजय मडवी आपण पाहिलं तर एक स्टायलिश क्रिकेटर आहेत. त्यांचा बॅटिंग स्टान्स तुम्ही बघू शकता. ज्यावेळी गोलंदाजी करतात त्यावेळी थोडेसे क्रॉस येतात सर्व काही या खेळाडूमध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अजयला माघारी परतावा लागेल. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना 31 या धावसंख्येवरती अद्विक 11 जर्मन मोठी दिसेला. जितेश पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. जितेश पाटील आपण पाहिलं 25 इनिंग आतापर्यंत खेळले आहे. 25 इनिंग मध्ये 11 इनिंग मध्ये त्यांनी षटकाराने खातं उघडलंय. बघायचं या मॅच मध्ये काय करतायत. काल मॅच जिंकून देऊ शकले नाहीये, शेवटपर्यंत मैदानात थांबले अध्यक्ष चषक देसाईच्या मैदानात आणि अखेर ती मॅच घेसर टीमने जिंकली क्वार्टर फायनलची. सिंगल इथे मिळाली. 8 धावा देत असताना 1 विकेट मिळाली. धावा झाल्या त्या 32. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जयमान मोठी देसाई या स्पर्धेत अद्विक 11 या नावाने संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय लालशेठ भोईर प्रतिष्ठान दहिसर. पहिल्या षटकात 22, दुसऱ्या षटकात 8 आणि 2 रनची पेनल्टी अशा 32 धावा झालेल्या आहेत आणि गोलंदाजी करण्यात येत आहेत आदित्य. अनंत पाटील, राजू पाटील.
आदित्य गोलंदाजी मार्कवर, राईट ऑफ मोर द विकेट. ऑप्शनच्या बाहेर होता आणि त्यासाठी कदाचित अपील होतं जेणेकरून वाईट बचावला जाईल. मग पंच उमेश पाटील आहेत. 33 धावा धाबलकवती लागल्यात. आमदार आमदार प्रमोदजी रतन पाटील, काशीनाथ दादा पाटील, विनोद पाटील, अनंत पाटील यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तर 500 रुपयाचं कॅश प्राईज गोरखमामा संत यांच्याकडनं. $5,000 जमा ठेवलेत बघा गोरखबाबा संत यांनी. पण ते कटआउटला हिट करण्यासाठी आता काय करावं लागेल फलंदाजांना. एकाच एंडनी स्पर्धा आहे इथे. मात्र बॅटची कडा जरूर होते. चेंडू नॉन स्टॉप सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. घुटना टेक तमाशा देख 3 घुटना टेकून षटकार मारले तर गोरखमामा संत यांच्याकडनं 1100 रुपयाचं कॅश प्राईज. देवेश वडापाव सेंटर. लॉंग ऑनला एक सुंदर झेल टिपल्या राहुल पाटीलने. प्रतीकला माघारी परतावा लागेल. अजून एक धक्का लागेल तो अद्विक 11 जर्मन मोठी दिसते टीमला. दैसर संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने या मॅच मध्ये हॅट्रिक घेतली तर हरीश भोईर यांच्याकडे 2,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल दैसर टीमला. आणि हरीश भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत स्वर्गीय लालशेठ भोईर प्रतिष्ठान दैसर. हा संघ मैदानात खेळताना तुम्ही पाहतायत. 38 धावा धापल कधी लागलेत आणि बॅटिंग करण्यासाठी आलेत आकाश मात्रे. 5 षटकांची मॅच पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. यातून विजेता संघ आणि दातिवलीमध्ये लगेचच मॅच होईल. लक्षात घ्या दातिवली संघ त्यामुळे कुठे जायचं नाहीये. काडी संघ ऑलरेडी सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. थोडंसं रेस्ट ते करतायत. डे नाईट क्रिकेट खेळतात. ब्लॉकरला चेंडू होता त्यालाही खोदून काढलाय. शेतशी डीप बंद वेगाने आले सुमित. चांगली फिल्डिंग आहे. चांगला कमबॅक केलाय. पहिल्या षटकात 22 होत्या. 2 रनची पॅनल्टी 24 होत्या. पण चांगला कमबॅक केलाय. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावा 39 झाल्यात. त्या अद्विक 11 जर्मन मोठी देसाई टीमच्या. हरीजी भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय दहीसर. या स्पर्धेमध्ये स्वर्गीय लालशेठ भोईर 11 दहीसर या नावाने संघ खेळतोय. हा चांगला चेंडू आदित्यचा. 1-2 आहे आदित्य. पहिला बॉल वाईट आहे ना. त्यानंतर सिंगल चौकार विकेट 1 आणि आता डॉट. 5 बॉल झालेत. एकोणचाळीस धावा झाल्या. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. लगेचच पाणी घेऊन जायचे 12व्या खेळाडूंनी. झेलची शक्यता आहे. सुमित झेल खाली आणि फलंदाज जितेश पुन्हा अपयशी ठरलाय. तिसरं षटक समाप्त झालंय. चांगला कमबॅक केलाय स्वर्गीय लालशेठ भोईर 11 दहीसर टीमने.
आमदार दमदार आमदार प्रमोदजी रतन पाटील, काशीनाथ दत्ता पाटील, विजूजी रतन पाटील आणि अनंत पाटील यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झालं. तर देवेश वडापाव सेंटर गोरखमामा संतेच्या 500 आणि सलग 3 षटकार घुटना टेकून तुम्ही जर मारले तरी 1111 रुपयाचं कॅश प्राइज. सुमित आले दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या स्पेलमध्ये 8 धावा दिल्या होत्या, 1 विकेट घेतली. तोच सुमित आता दुसऱ्या स्पेलमध्ये आला. 39 धावा आत्तापर्यंत धापलकावती लागल्यात त्या अद्विक 11 जर्मन मोठी देसाई टीमच्या. आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय स्वर्गीय लालशेठ भोईर प्रतिष्ठान दहिसर. दहिसर संघ आपण पाहतोय तलोजे बचकुरची स्पर्धा अक्षरशः गाजवली. मिलिंद पाटीलला बाईक सुद्धा मिळाली. सुमित ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. सुमितकडे वेग प्रचंड आहे. स्ट्राईक आकाश मात्रेला इथे बीट केलंय. या क्रीडांगणामध्ये नेहमीच आकाश मात्रेची बॅटिंग चांगली झाली आहे बऱ्याच वेळा. आताही गरज आहे टीमला. बघायचं आकाश या मॅच मध्ये काय करेल. सुमित गोलंदाजी मार्कवर. वेगवान चेंडू आहे. वेगवान चेंडूला उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत मात्र शॉर्ट पॉइंट वरनं अजय आलेत वेगाने. सतरंगी ट्रॉफी आपण स्पर्धा पाहिली. हेडुंडीची स्पर्धा जिथे आपल्या नावावरती बाईक पटकवण्याचा विक्रम केला अजय पाटीलने आणि ती स्पर्धा सुद्धा जिंकली होती दहिसर टीमने. धावसंख्या 40. सुमित गोलंदाजी मार्कवर. अपील स्ट्रॉंग आहे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. पंचांचा निर्णय अंतिम असेल लक्षात घ्या. दहिसर टीम चाळीस धावा धापलकावती लागल्यात. काय कमबॅक केला. एका षटकात 24 रन्स होत्या म्हणजे 22 होत्या. 2 रनची पॅनल्टी पकडून 24. त्यानंतर खूप चांगला कमबॅक केलाय स्वर्गीय लालशेठ 11 दहिसर टीमने. सुमित गोलंदाजी मार्कवर. हाही चेंडू चांगला आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. बॅकअप चांगलं आहे. एक सिंगल इथे मिळेल. 4 चेंडूमध्ये सुमितने फक्त 2 धावा खर्च केल्यात. धावसंख्या 41. सुमित गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला टर्न करायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. एकदा पूर्ण आले. दुसरी धावाचा प्रयत्न चालवलाय. दुसरी धाव घातक ठरू शकली असती मात्र बॅकअप चांगलं आहे. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 43. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली 43. धावा झाल्यात आणि कदाचित स्ट्राईक आता आकाश स्वतःकडे ठेवतात. त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्यांनी केला नाहीये. एका षटकात 24 होत्या. नंतरच्या 3 षटकात फक्त 20 धावा आल्यात. धावा झाल्यात 44. सुमितच्या 2 षटकांचा स्पेल खूप चांगला पाहायला मिळालाय. आदित्यचं 1 षटक. चला थोडंसं स्पीडअप करा. स्वर्गीय लालशेठ भोईर 11 दहिसर.
हरेश भोईर यांच्याकडे विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज ठेवण्यात आलेलं आहे. तन्मय भोईर येत आहेत. नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहे. तन्मय भोईर, बऱ्याच वेळा राहुलचा वापर केला होतो. महेंद्र भोईर सुद्धा हे ऑप्शन आहे. आता नवीन गोलंदाज तन्मयला आम्ही पाहतोय. तन्मय गोलंदाजी मार्कवर, फुलटॉस आहे, उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. कंप्लीट 50 धावा पूर्ण झाल्यात. असंही झेल आदित्यला मिळालं नसतं की झाडाला चेंडू लागला होता. त्यामुळे षटकारच आहे, लक्षात घ्या. टप्पा पडून लागला तर चौकार. आकाश मात्रेच्या मॅट मधून षटकार आलाय. हा चेंडू सुद्धा गॅप मध्ये खेळत आहे. डेप मध्ये क्षेत्ररक्षक आहे सुमित, थोडासा वेग येत आहेत. वेगवान फटका होता. 2 धावा इथे मिळालेत. धावसंख्या 52. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 50 प्लस आता जातोय तो संघ. अद्विक 11 जर्मन मोठी देसाई. 52 धावा धापलकरती लागले. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. तन्मय भोईर, राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. शॉर्ट फाईलिंगचा क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय. शरद भोईर तिथे. 2 धावा इथे मिळाल्या आहेत आणि आता बघायचे तिसरी पूर्ण होईल का. 3 पूर्ण झाले आहेत. बघायचे चौथी पूर्ण होईल का. आता लेझी क्रिकेट, थोडंसं कॅज्युअल राहिले दैसे टीमचे खेळाडू आणि त्यामुळे धावा 4 मिळतील. याच धावा तुम्हाला ज्यावेळी तुम्ही धावा चेस करता त्यावेळी पराभवाला कारणीभूत ठरू शकतात या मॅच मध्ये. 3 चेंडू मध्ये 12 धावा आतापर्यंत तन्मयने खर्च केलेत. विजय पाटील यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. छप्पन्न धावा झालेल्या आहेत. मात्रेच्या बॅट मधून सुंदर फटका आहे. शॉट ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. ठोकलाय सिक्सर. संख्या 62. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 62 धावा झाल्यात. धावा थोड्याशा थांबल्या होत्या, मात्र तन्मयच्या षटकात धावा यायला सुरुवात झाली. आता 18 धावा आतापर्यंत आल्या 4 बॉलमध्ये. रामदास तांडेल यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. माटाडी चषक 2024. आकाश 23 वरती बॅटिंग करतो या मॅच मध्ये. माटाडी 40+ वतीने स्पर्धा होणार आहे 3 आणि 4 तारखेला. याच क्रीडांगणामध्ये त्या स्पर्धेचे ड्रॉ सुद्धा लाईव्ह होणार आहेत इनिंग ब्रेक मध्ये.
62 धावा झाल्यात. अद्विक 11 जयनमान मोठी देसाई संघ 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 18 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. बऱ्याच वेळा या क्रीडांगणामध्ये आपण पाहिलं तर अद्विक 11 जयनमान मोठी देसाई या नावाने संघ उतरतो. धावसंख्या 62. राईट राऊंड द विकेट तन्मय. इथे काय घडलंय मैदानात चेक केलं ते वाईट दिल्यामध्ये चेक केलं जाईल. नो बॉल असू शकतो आणि चौकारी आलाय. न्यायालयाने तिसऱ्या पंचांची मागणी केली. नो बॉल आहे. 5 रन्स मिळतील. तन्मयचं षटक महागडं कारण की राहुल पाटीलचा वापर न करता तन्मयवरती विश्वास दाखवला कॅप्टनने आणि आतापर्यंत त्याने धावा 23 खर्च केल्या. 4 बॉलमध्ये आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. 67 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी होत होती मात्र शेवटचं षटक एक षटक पूर्णपणे सामन्याचं समीकरण बदलून टाकतं क्रिकेटमध्ये. हाही चेंडू उंच गेलाय. जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. झाले आहेत आणि या षटकात तब्बल 5 बॉलमध्ये तन्मयने धावा खर्च केल्यात 29. मॅच चेंडू आलाय बघा. 73 धावा झाल्यात. 5 बॉलमध्ये 29 तन्मयने खर्च केलेत आणि वैयक्तिक 33 वरती बॅटिंग करतोय आकाश मात्र या मॅच मध्ये. जितेश पाटील थोडस संघर्ष करतायत. नाहीतर रतनबुवा पाटील मध्ये चषक सुद्धा येते त्यामुळे थोडं सरावाकडे भर द्यावी लागेल जितेशला. कारण जितेशचं फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे संघाटी. कालही त्यांच्या प्रयत्नानं अपयश आलं. शेवटच्या बॉलपर्यंत ती मॅच गेली होती. 39 रन्स 4 ओव्हरमध्ये फारशा महाग नव्हत्या मोठी देसाईला. मग क्रिकेट आहे. अपोजिट टीम सुद्धा चांगलीच असते. फुलटॉस आहे. टर्न केलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि तब्बल या षटकामध्ये 35 धावा आल्यात. या अगोदर सुद्धा मोठी देसाई संघाने एका षटकात 35 धावा बनवल्या होत्या 5 चेंडू मध्ये. मयूर देवकरने तो कारनामा केला होता. आता आकाशने केलाय. 79 79 रन्स. 79 धावा उभारल्या आहेत. अद्विक 11 जयनमान मोठी देसाई संघाने आता 80 धावांचा पाठलाग करायचे. स्वर्गीय लालशेठ भोईर 11 दहिसर टीमला. 79 वर 4 विकेट गेलेत. 80 धावांचा पाठलाग थोडासा मोठा वाटू लागला आता या मॅच मध्ये. कारण या षटकात 35 धावा तन्मयने खर्च केल्या. त्यामुळे आता त्यालाही त्याच्या करिअर मध्ये धोका असू शकतो संघामध्ये. राहुल पाटीलचा वापर न करता त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि तब्बल त्याने एका ओव्हरमध्ये 35 रन्स दिल्यात. मागडं षटक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये याच क्रीडकामध्ये 35 धावांचं षटक आम्ही पाहिलं होतं 5 बॉलमध्येच. मोठी देसाईनेच तो कारनामा केला होता. मात्र आज या स्पर्धेत अद्विक 11 आणि जेव्हा जेव्हा या क्रीडांगणामध्ये खेळतो बऱ्याच वेळा अद्विक 11 जयनमान मोठी देसाई या नावाने खेळतो. 80 धावांचा पाठलाग आता करायचंय स्वर्गीय लालभोईर शेठ 11 दहिसर टीमला. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये विनोद पाटील यांचा आवाज. तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
नितीन काळा उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांसाठी त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून supersports.in या वाहिनीवरती जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं दुपारच्या या सत्रामध्ये स्वागत आहे. स्पर्धा आपण बघतायत ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरव, माफ करा थोडंसं पेज पलटलं, ओम मातर्डेश्वर क्रिकेट संघ मातर्डी आयोजित मातर्डी चषक आणि सामना सूर्य मैदानावरती बिग बॅटल 80 करायचे आहेत. खूप मोठं लक्ष आजच्या दिवसातील. काल आपण बघितलं इतकी मोठी धावसंख्या नाही झाली. काल आपण जास्तीत जास्त 67 ही धावसंख्या त्या दिवशी बघितली काल, तर 60 होती आणि पहिल्याच मॅचला आपण बघितलं तर 70 होती. आम्हाला सांगता येतं या ठिकाणी आशिष. आणि इथून आपण बघतात 79 धावा, टार्गेट 80चं आहे. आणि बॅटिंग बघा कोणी गेलं तर एक लिटिल मास्टर आकाश ही बॅटिंग केली, 35 केल्यात. 5व्या क्रमांकावरती आला होता. 35 धावांची खेळी साकारलेली आहे. अप्रतिम त्याचा खेळ राहिला. काल आपण शुभमकडनं वडलीच्या 11 चेंडू 34 बघितल्या. आज आपण 11 चेंडूमध्ये 35 बघतोय आकाशच्या. त्याचबरोबर 18 धावांची खेळ अजय मडवीनेही साकारली. ही देखील खेळी फार महत्त्वाची ठरली. पण अंतिम ओव्हरमध्ये नितीन म्हणाला की भरपूर धावा आल्या, 35 धावा आल्यात. ही सर्वाधिक धावसंख्या या स्पर्धेतील एका ओव्हरमधली. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने. काय जबरदस्त फिल्डिंग, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वरून काय फिल्डिंग आहे बघा. असा चेंडू मोठी देसाईचे नरेन पाटील समाजसेवक, आपण कुठे असेल तर मंचावरती आपले मित्र या ठिकाणी आपल्याला इन्व्हाइट करते. रणजित पाटील. ओ यावेळेस मात्र वर द बॉलर हेड गॅप मधून चेंडू चाललाय, पण तिथे चेंडू थांबला आणि वरून बघा काय वेगाने आला. इथे गोंधळ उडाला. हो नाही हो नाही हो नाही अजूनही दोन्ही बाजूला हे काय सुरू आहे. ही क्लिप जर तुम्ही स्लो मोशन मध्ये बघाल ना तर तुम्हाला हसायला येईल. आणि काय घडलं असेल मैदानावरती बघू शकाल. चेंडू कुठे आला, भरपूर काही घडलं या बॉलवरती. का तर वरून कुठून आला, डीप कव्हर वरनं आलाय सरळ. रन तर रन चेक करायचे. प्रश्न पंचा नाही पडलाय, अगदी समोर होते ते, पण काय घडलंय, कोण मागे पुढे हे सुरू होतं. आणि यात किती धावा केल्यात आम्हाला सांगतील आमचे तर पहिल्यांदा तर असा प्रश्न पडलेला आहे. कारण दोघी बॅटर मागे पुढे होत होते. यात किती धावा काढल्यात हा प्रश्न निर्माण झालाय. का तर असा गोंधळ उडाला होता तिथे की पंचांनाही ते लक्षात आलं नाही. त्यामुळे थोडा अंपायर दोनच धावा आहेत. तर दोनच धावा आहेत, पण ज्या पद्धतीने ते धावत होते असं वाटलं की 5-6 धावा धावून काढलेत की काय, पण दोनच धावा आहेत. का तर कॉर्डिनेशन नव्हतं दोघांमध्ये, ताळमेळ नाही झाला अजय आणि आदित्य मध्ये. बॉलिंग मार्कवर संदेश. हा चेंडू हवेत मिडॉनला जज करतायत आणि सुंदर जयल त्या ठिकाणी सागरने डिप्लाय. अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती फलंदाज बाद होतोय अजय. काय सुंदर जजमेंट होता आकाशचा. आपण बघितलं आकाशातून येणारा हा चेंडू त्याने झेल पकडला आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन. 80 धावा करायचे, लक्ष
फार मोठ्या 16 धावांची प्रति ओव्हर मागे गरज आणि समोर एक असा संघ ज्यांची गोलंदाजी हे त्यांचं बलस्थान राहिलेलं आहे. मागील काही हंगामात आपण बघितलं तर मोठी देसाईने बॉलिंगच्या माध्यमातून इम्प्रेस केलंय. यंदा आपण बघता खार्डीची गोलंदाजी चांगली होते. दैसरचाही अटॅक चांगलाच आहे पण कुठेतरी एखाद दुसरा गोलंदाज कमी पडतोय. एकूण चेंडू झाले तर 3. संदेश ओहो चेंडू राईज होतोय वेगाने निघतोय. मैदानावरती राहुल आलेत आणि आता राहुलची ही जबाबदारी का तर राहुल आपण बघितलं तर इथून तो मी मॅच जिंकून देण्यासाठी प्रयत्न जरूर करेल पण सध्या त्याचा फॉर्म हा चिंतेचा विषय बनलेला आहे दैसरसाठी. साई स्पोर्ट्सचे मालक राहुल यांचं आगमन झालंय. स्वागत आहे राहुल पाटील. तर एक राहुल मैदानावरती खेळत आहेत एक राहुल इथे आलेले आहेत. एकूण धावसंख्या धावफल कधी बघतो आपण 5. एक गडी गमावलाय अजय जो खूप चांगल्या फॉर्मात आहे यंदाच्या हंगामात पण त्याची विकेट ही फार महत्वाची होती मोठी देसाई संघासमोर. संदेश पुन्हा एकदा संदेश म्हात्रे वरती विकेट. ओ चेंडू बॅट चेज लागले का फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेलाय आणि पंचांचा इशारा येतोय 4 धावा. नऊ धावा धावफलकावरती आपण बघतायत आणि एक चौकार आला. बॅटची एज जरूर लागली पण शॉर्ट फाईन लेगचा जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघाला आणि हे षटक जे इकॉनॉमिकल वाटत होतं इकॉनॉमिकल आताही म्हणू शकतो आपण कारण डबल डिजिटमध्ये धावा आल्या नाही. 5 चेंडूत केवळ 5 होत्या पण अखेरच्या बॉलवरती चौकार आला त्यामुळे 9 धावा आपण धावफलकावरती बघितलेल्या आहेत. बॉलिंग मार्कर प्रतीकचं आगमन होते आणि तो तयार होते बॉलिंगसाठी. एकूण 80 म्हणजे अजून इथून 71 धावा करायच्या 24 चेंडूमध्ये. पहिल्या फेरीतील ही अंतिम मॅच पण आजच्या दिवसातील ही 5वी मॅच आपण बघतायत. पहिली मॅच उसरगर आणि बेतवडेमध्ये आपण बघितली. उसरगरने सामना जिंकला. त्यानंतर खाडी आणि मोठागावमध्ये मॅच बघितली तिथे खाडी जिंकला आणि त्यानंतर आपण खाडी आणि उसरगरमध्ये मॅच बघितली तिथे खाडी विजेता राहिला उपांत्य फेरीमध्ये पोहोचलाय आणि त्यानंतर दातिवली आणि आयरेमध्ये दातिवलीने एक रोमहर्षक विजय प्राप्त केला. हा चेंडू गॅपमध्ये क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला आत ढकललाय. गुड फिल्डिंग व्हेरी गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण फार वेगाने गेले होते चेंडूपर्यंत. फिल्डिंग खूप चांगली राहिली मोठी देसाईची. एकापेक्षा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या संघामध्ये आहेत त्यामुळे गोलंदाजांना फारशी चिंता भासत नाही. चेंडू सीमारेषेवर जवळ जाऊ दे कुठेही जाऊ दे. सुमितची चांगली फिल्डिंग. हा चेंडू ऑफस्टंपवरती खोलवर टप्प्याचा तिथे थोडंसं पंबल झालंय पण नाही. एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या धावफल कधी बघतो आपण 12. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती 80चं टार्गेट आहे. गावदेवी क्रिकेट संघ दहिसर काही स्पर्धांमध्ये या संघाने चांगली कामगिरी केली पण काही स्पर्धांमध्ये आपण बघितलं तर थोडासा बॅकफुटवरती राहिला. विशेष म्हणजे अजयला जी बॅक इंजुरी झाली त्यासाठी त्याला 15-16 दिवस बरं व्हायला लागले. अपील केलं आणि पंचाने स्वीकारले. फुलटॉस चेंडू होता एस्टर्नवरती जाणारा होता आणि इथून फलंदाज आदित्य बाद होतोय. हा दुसरा विकेट मैदानात आपण बघतायत दहिसरचा. या अंडरआर्मच्या दुनियेतले हे तारे सितारे उतरलेले आहेत आपल्या या नक्कीच व्यासपीठावर आपण बघताय. आणि अंडरआर्म म्हटलं की तर अंडरआर्मनेच तर सुरुवात होते मग आपण अंडरआर्मला एकदम सहजतेने कसं घेऊ शकतो किंवा अंडरआर्म आपल्यासाठी हा खेळ हा फॉर्मॅट कसा कमी वाटू शकतो. मैदानावरती न्यू बॅटर येत आहेत शरद. बॉलिंग मार्कवर प्रतीक.
हा चेंडू ड्राईव्ह केला ऑन साईडला डीप मधून. काय फिल्डिंग बघा, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण वरून होते. आय थिंक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. फिल्डिंग मध्ये यंगस्टर जास्त दिसतात तुम्हाला सीमारेषे जवळ. इथे तुषारला आपण बघतायत, तिथे सुमित आहे आणि वरूनची देखील फिल्डिंग अफलातून होते आणि चांगली बाब आहे. फिल्डर्स हे असणं फार गरजेचं आहे. यावेळेस मात्र दिलाय तडाखा, पाठवलाय सीमा पार षटकार. एकोणीस ही धावसंख्या. हा षटकार आलेला आहे फलंदाज राहुल. आणि राहुल जर इथून सुरू झाला किंवा त्याच्या बॅटमधून जर अशाच पद्धतीने हिट आले तर इथून या सामन्याच्या दिशेने, विजयाच्या दिशेने गावदेवी दहिसर संघ, या संघाचे पुरस्कर्ते आपण बघितले तर हरेश भोईर आहेत. स्वर्गीय लालशेठ भोईर 11 हा संघ खेळतोय. हरेश त्या ठिकाणी आहेत बघा, माणेरेचे. त्यांनी या संघाला पुरस्कृत केलंय. हरेश राहुल यांचे पिता श्री स्वर्गीय लालशेठ भोईर यांच्या नावाने हा संघ खेळतोय. अंतिम चेंडू यावरचा. हा चेंडू सुंदर होता, खोल टप्प्याचा. बॅटची एज जरूर लागली पण कुठल्याही प्रकारचा धाव या ठिकाणी येत नाही. अशा प्रकारे 2 षटकं संपलेली आहेत. एकूण धावसंख्या धावफल कधी बघता आपण 19 धावा, अजून 61 धावांची गरज असेल आणि 18 चेंडूमध्ये 61 करायचे आहेत. त्यामुळे 20.33 ही धावांची आवश्यक गती आहे. आता जे काही करायचं राहुलला करायचं, जे काही करायचं ते शरदला करायचं आहे. कारण ओपनिंग पेअर ही डगआउटमध्ये गेलेली आहे. अजयकडनं अपेक्षा होती, अजयकडे ती क्षमता होती आणि त्याचबरोबर जो हवा असतो तो फॉर्म त्याच्याकडे होता. पण जे मधले काही 10-15 दिवस त्याने रेस्ट केला का तर बॅक पेन भरपूर होत होता. पण त्यानंतर त्याने स्पेशलिस्टकडे ट्रीटमेंट सुरू केली, ऑर्थोपेडिककडे, आणि थोडीशी फिजिओथेरपी देखील घेण्यात आली आणि तिथून तो आता बरा जरूर झाला आहे. पण जो रिदम त्याला सापडला होता सुरुवातीला, तो गॅप पडल्यामुळे कदाचित पुन्हा ते फॉर्म मिळवणं इतकं सोपं काम नसतं. आपण बऱ्याचदा धावत असतो, त्यानंतर आपण बराच वेळ एका जागेवरती बसतो, तेव्हा ते पुन्हा सुरू करणं सोपं नसतं. इथून हा चेंडू गेलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि तिथे टिपलीला गेलाय झेल आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत मैदानावरती शरद. तर न्यू बॅटर रोहित पाटील मैदानावरती येतोय. पण नॉन स्ट्राईकला राहुल अजूनही खेळपट्टीवरती आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय आणि त्याच्याकडनं नक्कीच समर्थकांना अपेक्षा असेल आणखीन काही मोठ्या फटक्यांची. ओहो, रायझिंग डिलिव्हरी, टॉस केलं होतं, शोल्डरचा खूप जास्त वापर. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा संदेशला आणले. नक्कीच प्रेम देवकर नसतानाही गोलंदाजीची धुरा संदेश खूप चांगल्या पद्धतीने हाताळतो. सागर देखील एक चांगला पर्याय आहे. तर प्रतीकला आपण बघतो, पण प्रेम देवकर तर या अनमोल हिऱ्याने आपल्या समाजाचं नाव फार मोठं केलं आहे आणि नक्कीच तो अशाच पद्धतीने पुढे जाऊ दे आणि अंडर 19 वरनं तो भारतीय रेग्युलर संघामध्ये देखील तो आपल्याला दिसायला पाहिजे अशी अपेक्षा आपण जरूर करू शकतो. फार कठीण असतं. इंडियन जर्सी, ब्ल्यू जर्सी मिळवणं इतकं सोपं काम नसतं. प्रत्येकाच्या भाग्यात ही गोष्ट नसते. त्यासाठी नशीब तर हवंच, पण त्यासाठी क्रिकेटचं कौशल्य फार महत्त्वाचं असतं. स्वतःला सिद्ध करावं लागतं. हा चेंडू हवेत, मिस टायमिंग झालंय. झेलची शक्यता, झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक सुमित त्या ठिकाणी होते आणि अशा प्रकारे फलंदाज राहुल पाटील देखील बाद होत आहेत आणि राहुलचा फॉर्म
हा संघासाठी यंदा चिंतेचा विषय बनलेला आहे, कारण हा तोच राहुल आहे ज्याने आजवर कित्येक सामने संघाला जिंकून दिलेले आहे. अप्स अँड डाऊन प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. खरं तर आपण बघितलं विराट कोहलीने जवळजवळ 3 वर्ष शतक बनवलं नव्हतं. ODIमध्ये आपण बघितलं चेतेश्वर पुजाराने 3 वर्षापेक्षा जास्त टेस्टमध्ये शतक बनवलं नव्हतं. 2006मध्ये सचिन तेंडुलकरला एकही शतक बनवता आलं नाही. आणि असे कित्येक महान खेळाडू इंटरनॅशनल लेवलला आपण बघितले की ज्यांना बॅट पॅचला सामोरे जावं लागलं, पण एकमेव असा खेळाडू होता जे मी नेहमी सांगतो की त्याला कधी बॅट पॅच आला नाही. असा एक समुद्र ज्याने कधीच ओहोटी बघितली नाही, ते नाव होतं डॉन ब्रॅडमन. हा चेंडू यावेळेस ऑफ स्टंपवरती आणि बघा पंचांनी बोटवर केलं, हलकीशी एज लागली आहे. सुमित परततोय आणि इथून मात्र एकामागून एक फलंदाज बाद होत आहेत आणि दैसर संघ हळूहळू आता मात्र बॅकफुटवरती जाताना दिसतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा संदेशने दिल्या, तिथे त्याने 1 विकेट प्राप्त केला आणि या ओव्हरमध्ये त्याने 1 धाव देत असताना 3 विकेट प्राप्त केल्यात. म्हणजे एकूण 4 विकेट स्वतःच्या नावावरती गेलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपण बघितलं प्रतीकने देखील 1 विकेट प्राप्त केलं आहे. म्हणजे एकूण गडी बाद झालेत मैदानावरती 5. संघ पूर्णपणे दबावाखाली, कारण 80 धावांचा जो प्रेशर आहे. दैसर संघ एक ताकदवर संघ जरूर आहे. आम्ही नेहमी म्हणतो की ऑन पेपर आपण जर विचार केला कित्येकाचे संघ आहे जे ताकदवर आहेत, पण ग्राउंडवरती परफॉर्मन्स नाही झाला तर मग ऑन पेपरवरती किती तुम्ही ताकदवर असाल त्याला काही एक महत्त्व नसतं. बघूया हॅट्रिक बॉल, हॅट्रिक पूर्ण होते का? हो हो, सुंदर चेंडू. यावेळेस मात्र हॅट्रिक झाली आहे आणि बघा हलकीशी एज लागली आहे. दोन्ही एज अशा पद्धतीने लागल्या का तर आवाजही जास्त आला नाही इथपर्यंत आणि हॅट्रिक पूर्ण होते. टाळ्यांचा गजर व्हायला हवा संदेश मात्रेसाठी. एकूण त्याने गडी बाद केले 5 गड्यांचा हॉल देखील पूर्ण केला आहे. विकेट हॅट्रिक देखील घेतली आहे आणि 10 धावा 2 ओव्हरमध्ये दिल्या आहेत. इकॉनॉमिकल रेट 5.00. क्या बात आहे, वर्ल्ड क्लास बॉलिंग, प्रेक्षणीय गोलंदाजी आपण बघताय आता या ठिकाणी संदेशची. न्यू बॅटर मैदानात येतो यावेळेस अक्षय. एकूण 6 गडी बाद झाले, त्यातले 5 गडी एकट्या संदेशने बाद केलेले आहेत. 20 वरती धावसंख्या आपण बघतायत. 60 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी आणि बॉलिंग मार्कवर सागर. 12 चेंडू करायचे आहेत 60. होतील का प्रश्न आहे, पण 16 चेंडू 76 झाल्यात यंदा. सागावने केले होते चेस कोळेगावच्या मैदानावरती. हा चेंडू लॉंगांच्या दिशेने प्रतीक येत आहे, त्या ठिकाणी चेंडू कव्हर केलाय. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. सिंगल डबल्सने लक्ष चेस करणं अशक्य आहे, कारण प्रति ओव्हर मागे आपण बघितलं तर इथून 30 धावा हव्यात. म्हणजे किमान 5 षटकार एका ओव्हरमध्ये यायला हव्यात, तरच या लक्ष्याच्या दिशेने जाता येईल दैसरला. सागर. हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर पिचिंग होते. वाईट बॉलचा इशारा. पंचांच्या भूमिकेत उमेश पाटील यांना आपण बघतोय. दुसऱ्या बाजूला वाईट बॉल आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय त्या ठिकाणी निहार शेलार. पनामा कॅप परिधान केलेले आणि खूप चांगली अंपायरिंग करतायत. दोघांकडे क्रिकेटचं खूप चांगलं कौशल्य आहे. एका बाजूला अनुभवी खेळाडू उमेश पाटील आपण बघतायत, दुसऱ्या बाजूला निहार देखील अलीकडच्या काळामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळत आहेत. हा चेंडू हवेत झेल नाही, नो मॅच लँडमध्ये पडतोय. 2 क्षेत्ररक्षक येतात सहजतेने. आता असं वाटतं की इथून औपचारिकता चेर आता बाकी राहिलेले. 1 साइडेड मॅच झाली, कुठल्या प्रकारे रोमहर्षकता आपण बघितली नाही, पण काडीने आज 2 सामने जिंकून उपांत्य फेरी गाठलेली आहे आणि यातून जो जिंकेल तो मात्र फाईट करायला आई एकविरा क्रिकेट संघ दातीविषयी. आणखीन एक डॉट चेंडू आणि काल आपण बघितलं ओमसाई अगासन काय जबरदस्त खेळला या मैदानावरती आणि अंतिम मॅचमध्ये विजय प्राप्त केला. वडवलीसारख्या इनफॉर्म संघाला पराभूत केलं आणि कल्याण डोंबिवलीमध्ये होत असतं. आपण बघत असतो की कोणीही कुणाला हरू शकतो. काल अंतिम मॅचमध्ये करण बेडेकरची बॅट बोलली. 23 धावा त्याने केल्या होत्या 8 चेंडूत. काल आपण खूप चांगलं क्रिकेट विराटचं बघितलं
केजूनेही जबरदस्त खेळ केला. तिन्ही बॅटरने खरं तर धावा केल्या होत्या. 18 धावा आपण केजूच्या बघितल्या 5 चेंडूत. तर दुसऱ्या बाजूला 19 धावा आपण बघितल्या त्या ठिकाणी 7 चेंडूत विराज मुंडेच्या. हे कालच्या अंतिम मॅच आपण या मॅचबद्दल बोलत होतो. हो अपील पायचीच पण पंचांवर कुठलाही परिणाम होताना दिसत नाही. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. सिंगल येते. सिंगलने धावसंख्या धावल कधी बघतो आपण 25 धावा झाल्यात. बॉलिंग मार्कवर सागर पुन्हा एकदा. ओ उडवलाय मिड विकेटला भरपूर लांब गेलाय हवेच्या सोबत सीमाबार षटकार. आणि अशा प्रकारे या ओव्हरमध्ये आलेल्या 11 धावा. एकूण धावसंख्या धावफलक आपण बघतोय 31 म्हणजे जुने 49 धावांची गरज 6 बॉलमध्ये. कठीण आहे आणि अशक्यही म्हटलं तरी या क्षणाला ते वावगं ठरणार नाही. बॉलिंग मार्कवर अजय मडवी येत आहेत. स्ट्राईकला बॅटर आपण बघतायत अक्षय. 6 चेंडू आणि 51 धावा. हा चेंडू फुल लेंथ होता आणि जातोय मागे फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन स्वर्गीय लाल शेठ भोईर 11 गावदेवी दहिसर संघाला लागतोय. आणखीन एक धक्का. गाणं भरपूर ट्रेंडिंगला भरपूर गाजतंय प्रत्येक गाण्याचा. आणि मोठी देसाई संघ आता नक्की चिल करणार. ओ बाहेर निघतोय लेग ब्रेक. अजयचं हेच वैशिष्ट्य राहिलंय. खूप जबरदस्त चेंडू तो वळवतो. लेग ब्रेक गोलंदाजी हे त्याच्या गोलंदाजीमधलं प्रमुख अस्त्र आहे. त्यात तो अधूनमधून आपण बघितलं तर एखादा चेंडू वेगानेही हाताळतोय. व्हेरिएशन दाखवत असतो. रिवास विथ द स्पिन. चेंडू या ठिकाणी आपण बघतात गेला सीमारेषेबाहेर. चौकार. लांब गेला नाही. आला. आणि ग्रामीण खेळाडू आहेत. कुठूनही चेंडू शोधून आणू शकतात. किती झाडात जाऊ द्या झुडपात जाऊ द्या लहानपणापासून ते आपल्याला सवय असते. जेव्हा आपण एखाद्या शेतात खेळतो कुठेतरी एखादं मैदान बनवतो तिथे झाडं झुडपं भरपूर असतात आणि बऱ्याचदा चेंडू कुठे कुठे जाऊन अडकतो. तो शोधायला लागतो. पण बघा कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू नका. कारण एक दुर्घटना आपण बघितली खरं तर श्रीगावमध्ये घडली. जे धैर्य आहेत तो ॲक्सिडेंट छोटासा होता. धैर्य साईनाथ पाटील जसे फडके पडायचे मला वाटतं. आय थिंक त्यांना आम्ही आत्ताच हॉस्पिटलमध्ये MGMमध्ये गेलो होतो. कारण कारण यांची आई तिथे ॲडमिट होती आणि तिथे असं आम्हाला समजलं की तो धैर्य पत्रावरती चढला होता बॉल पकडायला आणि तो खाली पडला आणि त्याच्या डाव्या हाताचा जो पायाचा हाड आहे ते ब्रेक झाला. 10वीचा विद्यार्थी. परीक्षा जवळ आलेली आहे पण इथे ऑपरेशन त्याच्या पायावरती शस्त्रक्रिया करण्यात आली MGM हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका जरूर सगळ्यांना सांगेन की तुम्ही पत्करू नका. जिथे तुम्हाला खूप मोठी दुखापत होऊ शकते गंभीर इजा होऊ शकते असं कृत्य अजिबात करू नका. खेळ तुम्ही जरूर खेळा पण या गोष्टीचा विचार करा. आपले आईवडील आपले हितचिंतक आपले नातेवाईक आपली नेहमी काळजी करत असतात आणि धैर्याच्या आईच्या डोळ्यात आम्ही ते दुःख बघितलं होतं.
हा चेंडू लॉंगांच्या दिशेने केवळ औपचारिकता. न्यू बॅटर मैदानातील नयन एंटर होते आणि अशा प्रकारे आपण बघतायत हे षटक, हे सत्र, ही मॅच संपलेली आहे आणि मॅच जिंकलेली आहे. आपण बघतायत जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई टॉससाठी तयार राहायचं. दातिवलीचे कॅप्टन येऊन थांबा आणि मोठी देसाईचे कॅप्टन देखील आपण तयार राहायचे. आपण बघूया या सामन्याचा सामनावीर पुरस्कार जो मैदानावरती आला कितव्या नंबरवरती 5व्या क्रमांक.